मंडळी, आपण चाललो होतो बाहेर आणि थोड्या पुढे आल्यावर आपल्याला गाडीच्या मीटर मध्ये दिसलं की या टायर मध्ये हवा कमी आहे, म्हणून या पंपावर वळलो. बघा पंपावर गर्दी बघा आज सीएनजी वगैरे भरायला. तर इथे बाजूला हा पंक्चरवाला आहे. पंक्चरवाल्याकडे वळलो, चेक केलं तर हे बघा कसा टोचलेला आहे, छोटासा खिळा, त्याच्यामुळे पंक्चर झालेला आहे. तर हा पंक्चरवाला भाऊ आपल्याला काय विचारतो माहिती आहे का, पंक्चर काढू का? म्हणजे डॉक्टरकडे आल्यावर डॉक्टर विचारतो इंजेक्शन देऊ का, भीमा आजारी आहे, ताप आहे तरी पण, अशातली परिस्थिती झाली. आता ते बघा आपल्या गाडीचं पंक्चर काढून राहिले. एक खेळा देऊ फेकून आपण तिकडे. आणि याने बघा भला मोठा यो टोचलाय मध्ये. आता काय होते बघूया. हे बघा त्याने ते इसको क्या बोलते हैं? हाँ, सोल्यूशन। ये तो सोल्यूशन वो हो गया, ये वाला ट्यूबलेस किट होता है। ट्यूबलेस का किट मतलब उसमें अभी वो घुसड़ेंगे, फिर उसको ऐसा घुमाएंगे. अभी देखो ते बघा त्याच्यात शिरवलं मध्ये. आता ते असं 2-3 वेळा फिरून घेणार. नाही फिरवलं, न फिरवता त्याने पंक्चर करून घेतलेला आहे. झाला पंक्चर बघा, झाला आपला पंक्चर. आता हा सगळ्यामध्ये 35-35 हवा करून घ्या. बघा तो मराठी बोलतोय आपल्याला, 35-35 हवा करून घ्या. बाजूला रे, ते पण सांगायला लागेल. हे बघा आता आपल्या डिस्प्ले मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची हवा दाखवतो. म्हणजे टायरचे जे प्रेशर आहे तो वेगवेगळा दाखवतो. एका टायर मध्ये 37, एका टायर मध्ये 39, तर एका टायर मध्ये 43, एका टायर मध्ये 36. तर आपल्याला सगळ्या टायर मध्ये हवा सारखी करून घ्यायची आहे. तेच आपण आता करतोय. सगळ्या टायर मध्ये 35-35 ठेव दादा. हा, 35-35 बरोबर राहील ना. या टायर मध्ये हवा कमी जास्त राहिली तर टायरला काही प्रॉब्लेम येतो का? मग कमी असली तर त्या लाइनिंग येतात त्या, असं का? बाकी याला 35-35 टायर मध्ये हवा पाहिजेत ना. याच्यामध्ये 36 दाखवत होती. जास्ती आहे. अच्छा, म्हणजे कमी करून घेणार. अच्छा, म्हणजे त्या मीटरवर लावलं, त्या मीटरवर सेटअप केलं का ते परफेक्ट करून घेते. म्हणजे जास्त असली तर कमी करते, कमी असली तर भरून घेते. बरं आहे मग. बघा असे एक पद्धत, म्हणजे मशीन फार कधी झाल्यात, परंतु अशी पद्धत आहे. हा, आता ही जास्त आहे तरी 35 करून घेतात ना. ओके, इथून आपल्याला आपल्या पुढच्या कामासाठी पण जायचं आहे. आपल्या चारही टायर मध्ये 35-35 हवा करून घेतलेली आहे आपण. आता सगळ्या टायर मध्ये 35-35 हवा झालेली आहे आपली. आता इथून आपल्याला पुढे निघायचं आहे आपल्या पुढच्या कामासाठी. बघूया तेवढे तिकडे कुठे आपल्याला किती वेळ लागतो. कारण आता पहिल्यांदा निघालेलो सकाळी पहिलं काम करायला, तर टायर पंक्चर झाला, इथे थांबावं लागलं. असं झालं का खूप मूड खराब होतो. दादा किती देऊ, किती झाले आपले? 150 कसे काय? 100 रुपये असायचे ना. 100 पहिला होता, आता वाढले 150 रुपये. एवढे वाढले? 50 रुपये? अरे बापरे, बघा 100 रुपये होते आणि आता 150 झाले. हे घ्या 150 पैसे देऊ आहे आपण त्यांना. त्यांचे 150 झाले, त्यांचे जे झालंय मेहनत ते देणं गरजेचं आहे आपल्याला. हे असं असते, सकाळ सकाळी फोडणी लागली ना का आता काय दिवसभर फोडणी लागेल का काय माहित नाही. त्याच्यामुळे असं वाटतं यार घरातच बसून राहिलेलं बरं. हे बघा हे पैसे आपल्याला 50 रुपये परत दिले. थँक्यू दादा. चला आता आपण निघू पुढच्या कामासाठी. आता निघतोय आपण, चला. मागे 2 सेट आहेत, ते गाडीत बसल्या बसल्या ड्रायव्हर साहेब एसी चालू करा असे बोलतायत. हे 2 सेट आहेत जे आज आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत चाललोय. त्यांचंच काम आहे ते 2 साहेबांचं. त्याच्यामधलं एका साहेबाचं आज काम आहे, एका साहेबाचं उद्या काम आहे. तर बघा ते कसे बसल्यात एकदम साहेबासारखे. आणि आपण प्रेशर भरून घेतला 35-35, पण त्या मशीनने पण आपल्याला धोका दिला. त्या एका टायर मध्ये 35 आहे आणि बाकी 3 टायर मध्ये 34-34च हवा आहे. म्हणजे तिकडे पण मशीन मध्ये घोल निघाला यार. इथे पण करप्शन होते. एक पॉइंट आपल्यासोबत करप्शन झाला. आपण पैसे पूर्ण दिले आणि प्रत्येक टायर मध्ये हवा 35 झालीच नाही. एकाच टायर मध्ये 35 झाली, 3 टायर मध्ये 34-34 झाली. काय यार, म्हणजे मशीन पण खोटं बोलू शकते.
बघा तिकडे 35 आकडे दिसत होते आणि इकडे 34 दिसते. मग आता मशीन कुठली खरी? हुंदाई कंपनीने याच्यामध्ये लावलेली टेक्नॉलॉजी खरी का त्या मशीन वाल्यांनी कंपनीने एअरवाल्यांनी लावलेली मशीन खरी? असं आहे. चला आपण आता चाललोय पास्तळ गावामध्ये. समोर गॅसची गाडी चालली बघा. लोक गॅस वाचून परेशान आहेत आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे, जलने वालों का आशीर्वाद. बघा गॅस सिलेंडर वाल्याने काय लिहिलंय त्याच्या गाडीवर, जलने वालों का आशीर्वाद. भाऊ तू विकतच सामान आहे जळायचं, तूच म्हणतो जलने वाले का आशीर्वाद. म्हणजे तुला काय म्हणायचंय, जे जेवण बनवतात त्यांचा आशीर्वाद का? गॅस पेटून जे जेवण बनवतात ते. हे बघा आपण पास्तळ मध्ये कोणाला गेलेलो तर प्रथमेश आता आलेला आहे. याला तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, बिर्याणी बनवताना, चिल्ली बनवताना, भरपूर काय काय बनवताना पाहिलं असेल. त्याला घेऊन आता आपल्याला एका कामासाठी जायचं आहे, तिकडे जायला निघालोय. बसलेला आहे तो आता. पण हे आता मागे 3 जण बसलेले आहेत. हे मागे 3 जण बसलेले आहेत. तर यांना एक प्रश्न विचारणार आहोत तिघांना. हा प्रश्न विचारू तुम्हाला. रेडी आहेत तुम्ही तिघ पण? नक्की? हा चालेल. हा एका काकडीच्या झाडाला, हॅलो ऐकतात का? एका काकडीच्या झाडाला 5 काकड्या लागलेल्या. किती? तर तिकडे बाजूला एक झाड होतं, त्या झाडावर 5 माकडं बसलेली होती. तर ते प्रत्येक माकडं एक एक काकडी घेऊन जाते. सगळे तोडून नेतात काकडीच्या झाडावरची ती काकड्या. तर त्या झाडावर किती काकड्या राहिल्या सांगा बरं? काकडी वेलाला येते. अरे वा, एक नंबर. भाऊने बरोबर उत्तर दिलं. उत्तर सांग परत. काकडी वेलाला येते. चला आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय. विचारू का? एक टेबलावर वाटीत 2 लाडू. तिघ मित्र असतात, तिघ पण अख्खा लाडू खातात. तर तो कसा खाल्ला असेल त्याने? परत सांगू एकदा. एक टेबलावर वाटीत 2 लाडू, मित्र असतात तिघ, प्रत्येक जण अख्खा लाडू खातात. तो कसा खाल्ला असेल त्याने? बोला पटापट. हा नैतिक विचार करत असेल. एक टेबलावर चिकनचे 2 पीस ना, बोल. तिघांनी कसे काय खाल्ले? तो लाडू वगैरे नाही, तो चिकन, मटन, मच्छी, अंडी, आमलेट, भुर्जी, वडापाव, समोसे हेच त्याला दिसते फक्त. अरे नाही येत का तुम्हाला? हा किती वेळ घेणार तुम्ही अजून? पास लवकर. चला नैतिक तू सांग, चल बघू. हा त्याचं काहीच प्रत्युत्तर नाहीये. सोडा. प्रथमेश तुला? नाही, पास बोलला ना मी. 5 त्यांनी पण 5 दिला. बघा आपला कॅमेरामॅन आहे गोरख, त्याला येते का? तुम्ही गोरखला बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. आता त्याला तो शूट करतोय त्यामुळे त्याला दाखवू नाही शकत. तुला येते का गोरख? प्रश्न काय होता? प्रश्न, एक टेबलावर वाटीत 2 लाडू, तिघ मित्र असतात, लाडू पूर्ण अख्खा लाडू खातात. ते कसे काय खाल्ला त्याने? एक टेबलावर वाटीत 2 लाडू, 3 मित्र असतात, तिन्ही मित्र तो लाडू अख्खा खातात. तर कसं काय खाल्ला त्याने? नाही, पास. मंडळी यांना काय या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही, या कोड्याचं उत्तर आलेलं नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगा, बघूया तुम्हाला माहित पडते का. याच्या अगोदर पण आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याला पण कमेंट साठी आम्ही उत्तर मागितलेलं आहे. जर तो व्हिडिओ नसेल बघितला असेल तो पण व्हिडिओ बघा आणि त्यालाही कमेंट करा. माझा पण एक प्रश्न आहे. मी कॅमेरामॅन बोलतोय, गोरक्षनाथ आंधळे. आता आपले जे हे किशोर भाऊ आहेत त्यांना एक प्रश्न आहे माझा. आपण सगळे गेट बघू शकतात पण एकच गेट खाऊ शकतो. कोलगेट. तो मी स्पष्टीकरण देणार होतो रे, यार, तू कशाला दिलास? तरी विचारला कसा? एक गेट आपण खाऊ शकतो, तो कुठल्याच गेटवर आपण चढू नाही शकत,
नाही एक गेट आपण काढू शकतो असा काय याचा प्रश्न होता? नाही, नाही, असा विचारला तो प्रश्न पण नव्हता. व्यवस्थित नाही असा विचारला. प्रश्न नव्हता. मग कसा होता? सगळे गेट आपण बघू शकतो, हा. एक गेट आपण खाऊ शकतो. अरे पण कोलगेट खायची नसते ना बाबा. कॉलगेट कोलगेट तोंडात जातेच. गिळतो कॉलगेट का तू? हा गिळतो का? कधी कधी म्हणून जातेच. म्हणून मी तुला सांगितलं तू पोरी जी पटवली ना ती गुटखा खाऊन पटवली. अरे असं कसं काय? व्हिडिओ मध्ये नाही, नाही. असंच बोललो. अरे कोलगेट ते- खायची नसते रे राजा. कोलगेटने आपण ब्रश करतो दात घासण्यासाठी कोलगेट हा असते. मग ते जात नाही का नरड्यात कधी अरे कधी? कसं काय नरड्यात तू खाणार का अशा? जातेच. म्हणजे अरे बघा, आता याचे विचार बघा ह्यो. म्हणजे नाही 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 नाही, विचार चांगले होते. हा हा. पण त्याचे आणि- आचार झाला आणि आचार ते बर्नीत चढलं. हा. मंडळी आपण आलेलो आहेत आता तारापूर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये आलोय, नैतिकच्या शाळेमध्ये. त्याची फी भरलेली आहे आपण, पण ते फीचे काय पैसे आपल्याला ऍपवर दिसत नाही. आपली फी जास्त पेंडिंग दिसते. तर आता आपण शाळेत जाऊन चेक करणार आहोत नक्की काय झाले त्यांच्या ऍपमधून. चला मंडळी, हे शाळेचं ग्राउंड समोर मस्त आणि तिकडे जेसीबीने काम चालू आहे. बघा जेसीबीने काम चालू आहे, ते दाखव ना. जेसीबीने मस्त काम चालू आहे ग्राउंडचं. म्हणजे आता शाळा सुरू होईल एक 4-5 दिवसात, त्यामुळे मरम्मत चालू आहे त्यांची. आणि बघा मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी येण्यासाठी कसं छत बनवले आहे. सर्वांसाठी आहे पण पावसाळ्यामध्ये सोयीस्कर आहे. तिकडे पण खूप छान छत बनवून ठेवलंय सगळीकडे. म्हणजे मुलांना पाऊस असला ऊन असला तरी काही टेन्शन नाही. बघा वरती बोर्ड बघा मस्त. आपण एंटर करतोय तिथे बघा वेलकम बॅक टू स्कूल. म्हणजे आता शाळेची सुट्टी संपेल म्हणून वेलकम बॅक टू स्कूल. आणि समोरच तुम्हाला दिसेल फिश टँक. त्यानंतर महाराजांचा पुतळा आहे. बाकी बक्षिस जी भेटलेले आहेत ते आहेत. मंडळी आपण याच्यासाठी आलेलो का आपण फी भरलेली असं मला वाटत होतं, पण सगळं चेक केल्यानंतर बँक स्टेटमेंट चेक केली, फोनपेचं जे डिटेल होतं ते चेक केलं, त्यानंतर सुद्धा आपल्याला कुठेच भेटले नाही. फी फक्त एकदा भरलेली दिसली. मग आता आपली आउटस्टँडिंग फी होती ती आपण भरायची बाकी होती, भरणं गरजेचं होतं. त्यामुळे रिझल्ट भेटला नव्हता, कारण नैतिक म्हणतो फी भरलेली नाही. ती खूप जास्त आउटस्टँडिंग दाखवत होती. शाळेमध्ये आलो, सगळं काही चेक केलं. चेक केल्यानंतर फी भरली. फी भरल्यावर हा रिझल्ट भेटलेला आहे. हा रिझल्ट बघू शकता. किती कोंबड्या खाल्ल्यात, किती अंडी खाल्ल्यात, किती बुर्जी खाल्ले, त्याच्यानंतर किती चिकनचे लेग पीस खाल्ल्यात, हे तुम्ही बघू शकता या रिझल्ट मध्ये. जर मुलगा असा रिझल्ट आणत असेल तर काय करायचं तुम्ही सांगा. ट्युशनला जातो, शाळेत जातो, सगळं काही टाइमावर असते, पण रिझल्ट बघा त्याचा. पास झालाय. नुसतं पास होऊन अर्थ काय आहे? जर आई बाबा मेहनत करत असतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि मुलाचा रिझल्ट जर असा येत असेल तर काय सांगायचं. हा म्हणजे ही अशी प्रगती कशी काय बघणार? जरा त्याचं एकदा तोंड दाखवा. फक्त याला क्रिकेट खेळायला, दुसरं काही खेळायला, खायला एवढीच अक्कल राहिलेली आहे. त्याने स्वतःने विचार करावा. आपल्याला आयुष्यात काय बनायचं असेल तर काहीतरी शिकलं पाहिजे. आमच्या वेळचा विषय वेगळा होता, परंतु यांना आज सगळ्या सुविधा देऊन जर शिकत नसतील मुलं तर आई वडिलांनी काय करायचं? ट्युशन आहे, शाळेमध्ये व्यवस्थित शिकवलं जाते, तरी सुद्धा यांच्या अभ्यासाकडे लक्ष नाही. धन्य असो तुझ्या पुढे. नमस्कार बाबा, हे तुझं घे. हे आता याचं काय करेल, लॅमिनेशन करून ठेव आणि जसजसा मोठा होत जाईल तसतसा बघत जा. म्हणजे तुला त्याची जरा लाज वाटेल. आता तुला त्याची लाज नसेल येत, पण जेव्हा मोठा होईल तेव्हा बघेल तर मी काय करत होतो, तेव्हा लाज वाटेल जरा. चला आता अजून या साहेबासाठी आता साडी, चोळी, बांगड्या सगळं काही घ्यायचं आहे. म्हणजे समजलात ना, साडी, चोळी, बांगड्या म्हणजे काय? आता नवीन रूम मध्ये गेलाय ना. क्लासमध्ये गेलाय का रूम मध्ये गेलाय रे तू? क्लासमध्ये गेलाय ना. मग नवीन क्लासमध्ये गेल्यामुळे त्याला आता बांगडी, चोळी, सगळ्या साड्या हे ते सजवायला लागेल ना त्याला. आता शाळा चालू होणार आहे थोड्या दिवसात, म्हणून सजवायला लागेल. ते घ्यायला जाऊ. चला आपण आता.